स्वराज्य दौलत दुर्गनाथ प्रतिष्ठान कोल्हापूर तर गेली 13 वर्ष प्रतिकृती बनवतो आहे. हे 14 वर्ष आहे. तर ह्या 14व्या वर्षी आम्ही तोरणा किल्ल्याची प्रतिकृती बनवलेली आहे. तर चला मग बघूया तोरणा किल्ल्याची प्रतिकृती. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी घेतलेला पहिला किल्ला म्हणजे तोरणा किल्ला. याची समुद्रसपाटीपासून उंची 4600 फूट आहे. तर हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. तर ज्यावेळी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ रायरेश्वरावर घेतली तर त्यावेळी त्यांनी ठरवलं की हा प्रचंडगड म्हणजे हा विस्तारानं मोठा प्रचंडगड असल्यामुळे याला प्रचंडगड असं नाव होतं. शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर शपथ घेऊन पहिला किल्ला जो घेतला तो हा तोरणा किल्ला, प्रचंडगड किल्ला. परंतु हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणून याचं नाव तोरणा म्हणून ठेवलेलं होतं. तर ह्या किल्ल्यावर अगोदर शिबंदी फार कमी असल्यामुळे शिवाजी महाराजांनी हा किल्ला पटकन घेतला होता. तर हा किल्ला ज्यावेळी तुम्ही आता पुणे ते सातारा रोडवर एक नसरापूर फाटा लागतो. तर नसरापूर फाटा लागतो. तर तिथून एक 30 किलोमीटर अंतरावर वेल्हे गाव आहे. तर वेल्हे गावातून तुम्ही एका तासामध्ये ह्या पाऊलवाट आणि पायऱ्याच्या मार्गाने पहिल्या दरवाजापर्यंत पोहोचता. तो म्हणजे बिनीचा दरवाजा. हा प्रथम प्रवेशद्वार आहे. इथून वर जाताना इथं प्रत्येक जे काही जिन्नस असू दे, मावळे असू दे किंवा जे काही इतर लोक यायचे त्यांना चेक करूनच वर सोडलं जायचं. तिथून आपण वर गेल्यानंतर पहिला जो दरवाजा तुम्हाला बालेकिल्ल्याचा दिसतोय तो म्हणजे कोटी दरवाजा. आता हा तोरणा किल्ला हा 3 विभागामध्ये विभागला गेला आहे. एक म्हणजे बालेकिल्ला, दुसरा म्हणजे बुदलामाची आणि दुसरी म्हणजे बुदलामाची आणि तिसरी म्हणजे झुंजारमाची. आता आपण जर बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करताना बघितलं तर पहिला तुम्हाला कोटी दरवाजा दिसेल. हा कोटी दरवाजा हा गोमुखी रचनेचा आहे. म्हणजे आत जाताना तुम्हाला जरी शत्रूंनी हत्ती घेऊन आत गेलं आणि दरवाजा तोडायचं म्हटलं तरीसुद्धा ते शक्य नाही, किंवा ओंडके घेऊन जरी दरवाजा तोडायचं म्हटलं तरी शक्य नाही. आता हा बालेकिल्ल्याचा तुम्ही परिसर बघितला तर ह्याच्यामध्ये बालेकिल्ला म्हणजे किल्ल्याच्या आतील किल्ला, त्याला बालेकिल्ला आपण म्हणतो. तर जोपर्यंत शत्रू बालेकिल्ला जिंकून घेत नाही तोपर्यंत शत्रूच्या ताब्यात किल्ला जात नाही. आता जेव्हा आपण कोटी दरवाजाने आतमध्ये जातो तेव्हा तुम्हाला एक खोकट टाके दिसेल. तर खोकट टाके हे शुद्ध पाण्याचं टाकं आहे बालेकिल्ल्यामधील. त्याच्या पुढची जी वास्तू दिसते ती म्हणजे अंबरखाना. तर अंबरखाना इथं धान्य कोठार म्हणजे धान्य ठेवलं जायचं जे पूर्ण किल्ल्याला पुरवलं जायचं. हा पुढची जी वास्तू दिसते ती म्हणजे लक्कडखाना म्हणजे इथं लाकडं वगैरे ठेवली जायची जी संध्याकाळच्या वेळी जेवण बनवताना यूज केली जायची. पुढच्या बाजूला तुम्हाला एक तोरणजाई देवीचं मंदिर बघायला भेटेल. तर ह्या बालेकिल्ल्यामध्ये 2 महत्त्वाचे मंदिरं जुन्या काळातील आहेत. ते म्हणजे तोरणजाई देवीचं मंदिर आणि दुसरं म्हणजे एक मेंगाई देवीचं मंदिर. तर तोरणजाई देवीचं मंदिर तुम्ही जेव्हा बघायला गेला तर तोरणजाई देवीच्या मंदिराच्या आतमध्ये 3 शिळा बघायला भेटतील. एक तोरणजाई देवी, दुसरं सोमजाई देवी आणि तिसरी एक शिळा आहे परंतु तिचं नाव अनामिक म्हणजे इतिहासाच्या पुस्तकामध्ये नाही आहे. त्या समोरच तुम्हाला एक तळं दिसेल, ते तोरणजाई तळे तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्या बाजूलाच एक म्हसोबा तळे आहे. म्हसोबा तळे म्हणजे तिथे एक म्हसोबाची एक छोटीशी मूर्ती आहे, त्याच्यावरून त्या तळ्याला म्हसोबा तळे म्हणून नाव दिलेलं आहे. आता ज्यावेळी तुम्ही हा हनुमान बुरुज बघताय तर हनुमान बुरुज म्हणजे त्या बुरुजामध्ये मारुतीची मूर्ती कोरलेली आहे म्हणून ह्या बुरुजाला हनुमान बुरुज म्हणून नाव दिलेलं आहे. आता वरच्या बाजूला जेव्हा तुम्ही बघाल तर प्रत्येक बालेकिल्ल्याला किंवा माची असेल तर माचीला एक सरनोबत असतो. त्याप्रमाणे एक सदर तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणजे जे काही न्यायनिवाडा करायचे असतील किंवा सल्लामसलत करायचे असेल तर बालेकिल्ल्यावर तो सरनोबत ह्याच्यावर सल्लामसलत करत असेल. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी हा किल्ला घेतला त्यानंतर हा किल्ला घेऊन त्यांनी राजगड हे राजधानी बसवली. त्यामुळे ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचं वास्तव्य जास्त नव्हतं. तर या बाजूला तुम्ही बघितलात तर प्रत्येक वेळी तुम्हाला वास्तू वगैरे भरपूर बघायला भेटतील. परंतु हा जो 2 बुरुज आहेत, एक म्हणजे फुटका बुरुज आणि दुसरा म्हणजे सफेलीचा बुरुज, ह्या 2 बुरुजावरती वहिवाट वगैरे किंवा वास्तू कमी आहेत. कारण की ह्या 2 बुरुजाच्या बाजूला तटबंदीमध्ये शौचकूपं वगैरे तटबंदीमध्ये बसवली होती ज्याचा वापर सकाळी विधीसाठी वगैरे केला जायचा. चला आता बेलबुरुज जर तुम्ही बघितला तर बेलबुरुजाच्या बाजूनेच तर इथून खाली झुंजारमाचीमध्ये उतरण्याची वाट आहे. तर जुन्या काळामध्ये भुयारी मार्गाने उतरले जायचं परंतु इंग्रजांच्या काळामध्ये 1818ला हा भुयारी मार्ग मुजवला गेला. आणि आत्ता जर तुम्ही किल्ल्यावर गेला तर हा किल्ल्यावर गेल्यानंतर एक लोखंडी शिडी बसवण्यात आलेली आहे. त्या लोखंडी शिडीने या मार्गाने आपण झुंजारमाचीमध्ये उतरता येऊ शकते. हा झुंजारमाचीचा दुहेरी बुरुज आहे. दुहेरी बुरुजातून भुयारी मार्गाने आपल्याला खालच्या बाजूला उतरता येऊ शकते. म्हणजे हा कमी उंचीचा बुरुज असल्यामुळे शत्रूच्या ताब्यात लगेच जाऊ शकते. त्यामुळे याला बळकटी देण्यासाठी झुंजारमाचीचा दुहेरी बुरुज बांधलेला आहे.
आता या भुयारी मार्गातून जेव्हा आपण खाली येतोय तर त्यावेळी हा जरा अवघड वाट आहे, जेव्हा तुम्ही किल्ल्यावर जाल तर तुम्हाला बघायला भेटेल. आता जे तुम्ही झुंजार माची बघताय तर झुंजार माचीचा बुरुज जो आहे तर शत्रू याच्यावर लगेच ताबा घेऊ शकतो. त्यामुळं जे काही मावळे होते त्या या माचीवरती 24 तास इथं पहारा द्यायला असायचे. त्यामुळे पाण्याचे टाके असू दे, त्याचबरोबर जे काही रावटे असू देत किंवा जी शोचकोपं होती तर तटबंदीमध्येच कोरली गेलेली होती. त्याचबरोबर शत्रूंनी जरी हल्ला केला आणि जर किल्ला जर शत्रूच्या ताब्यात जात असेल तर 2 चोरवाटा ह्या ठिकाणी दाखवलेल्या गेलेल्या आहेत. एक चोरवाट ह्या बाजूला दाखवली गेलेली आहे आणि दुसरी चोरवाट ह्या बाजूला एक आहे. आणि ह्या झुंजार बुरुजावरून पुढच्या बाजूला आपल्याला पूर्णपणे सिंहगड बघायला भेटतो. म्हणजे तोरण्याच्या बाजूलाच जो राजगड किल्ला आहे तर राजगड किल्ल्यावरती जेव्हा जिजामातांना कोंढाणा किल्ल्याचं हिरवा निशाण फडकलेलं दिसायचं तर त्यावेळी त्यांनी तानाजी मालुसरे आणि शिवाजी महाराजांना सांगितलं होतं की हा किल्ला आपल्या भगव्या ध्वजाखाली आलाच पाहिजे. तर त्यावेळी जो किल्ला घेतला होता, म्हणजे जसं राजगडवरून सिंहगड दिसतोय त्याचप्रमाणे तोरणावरून पण आपल्याला झुंजार माचीवरून सिंहगड दिसतोय. आता झुंजार माचीच्या वरच्या बाजूला आपण जेव्हा वर जातोय तर तो बालेकिल्ल्यात जाण्याचा मार्ग तुम्हाला बघायला भेटेल. बंद त्यावेळी आपण बालेकिल्ल्यामध्ये बघतोय तर ढालकाठीचं ठिकाण तुम्हाला बघायला भेटेल. ढालकाठीचं म्हणजे ज्या ठिकाणी ढाल तलवारीचा सराव केला जायचा किंवा लाठीकाठीचा सराव केला जायचा ते ढालकाठीचं ठिकाण तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्याच पुढे आल्यानंतर ध्वजस्तंभ, म्हणजे जुन्या काळामध्ये जो भगवा ध्वज फडकवला जायचा तो ध्वजस्तंभाचं ठिकाण तुम्हाला बघायला भेटेल. आणि आत्ता जर तुम्ही गेलात तर तिरंगा ध्वज 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला फडकवला जातो. सरनाईक म्हणजे जे काही सरनाईक किंवा सरनोबत असतील त्यांची घरे या ठिकाणी दाखवलेली आहेत. तर सरनाईकाचं घर तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्या बाजूला ती एक सदरच्या बाजूला एक मेंगाई मंदिर, जे जुन्या प्रकारातलं मेंगाई मंदिर आहे ते मेंगाई मंदिर आता जरी तुम्ही बघायला गेलात तर आतमध्ये मेंगाई मंदिरमध्ये मेंगाईची शिळा वगैरे बघायला भेटेल. तर त्याच्या समोरच मेंगाई मंदिरच्या समोरच एक तोरणेश्वर मंदिर आहे जे शंकराचं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे पण किल्ले बांधले तर त्या किल्ल्यावरती तुम्हाला शंकराचं मंदिर बघायला भेटेल, महादेवाचं मंदिर. तर महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही जर आत्ता बघायला गेला तर एक शंकराची पिंड आहे, त्याचबरोबर पार्वतीची शिळा पण त्यामध्ये आतमध्ये आहे. मेंगाई मंदिराच्या समोरच तुम्हाला एक सतीशिळा बघायला भेटेल. म्हणजे जेव्हा औरंगजेबाने 1704मध्ये हा किल्ला जिंकून घेतला त्यानंतर 4 वर्षांनी जे सरनोबत होते नागोजी कोकाटे त्यांनी हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर त्यांची जी पत्नी सती गेली होती त्याची सतीशिळा तुम्हाला इथं बघायला भेटेल. त्याचबरोबर एक मंदिर आहे, त्या ठिकाणी 2 अनामिक मूर्त्या आहेत, ते एक तुम्हाला बघायला भेटेल. दुसरी एक विरजळ तुम्हाला बघायला भेटेल, म्हणजे त्याच्या हातामध्ये ढाल आणि तलवार आहे. ज्याच्या हातामध्ये ढाल मंदिरच्या समोरच तुम्हाला विशिष्ट प्रकारचे टाके बघायला भेटेल, मेंगाई टाके, ज्याच्यातील पाणी शुद्ध पाणी हे मंदिरासाठी यूज केलं जायचं. त्याच्यासमोरच टकमक बुरुज आहे, म्हणजे रायगडावरती तुम्हाला टकमक जसं बघायला भेटतं त्याप्रमाणे ह्या बालेकिल्ल्यावर टकमक बुरुज तुम्हाला बघायला भेटेल. ह्या बालेकिल्ल्याचा सर्वात उंच बुरुज म्हणजे टकमक बुरुज आहे. या टकमक बुरुजावरून जुन्या काळामध्ये कडेलोट केला जायचा आणि ह्या बुरुजावरती जुन्या इतिहासामध्ये अशी नोंद नाही आहे की कुणाला कडेलोट वगैरे केलेला आहे म्हणून. ज्यावेळी आपण ह्या बाजूनं जेव्हा पुढे जातो आहे तर तुम्हाला या ठिकाणी कोकण दरवाजा बघायला भेटेल. तर कोकण दरवाजा म्हणजे हा महत्त्वाचा दरवाजा आहे. या दरवाजामधून पूर्णपणे कोकणावरती नजर जात होती म्हणून ह्याला कोकण दरवाजा म्हणून नाव दिलेलं आहे. कोकण दरवाजामध्ये आतमध्ये गेल्यानंतर दोन्ही बाजूला मावळे वगैरे राहू शकतात, अशा दोन्ही बाजूला देवड्या पण बांधलेल्या आहेत. इथून आपण खाली जाताना तुम्हाला हत्तीमाळाचा प्रदेश बघायला भेटेल. हत्तीमाळ आणि हत्तीमाळ बुरुज म्हणजे जसं रायगडावरती तुम्हाला होळीचा माळ आहे जिथे सपाट प्रदेश आहे आणि त्या सपाट प्रदेशावर होळीचा आणि दसऱ्याचे सण साजरे केले जायचे, त्याप्रमाणे या हत्तीमाळावरती पण होळीचे सण वगैरे साजरे केले जायचे. जसा हत्तीची सोंड असेल त्याप्रमाणे याचा आकार असल्यामुळे याला हत्तीमाळ म्हणून नाव दिलेलं आहे आणि त्याचा बुरुज लागूनच आहे, त्याला हत्तीमाळ बुरुज म्हणून नाव दिलेलं आहे. या हत्तीमाळ बुरुजावरून पूर्णपणे बुदलामाची तुम्हाला दिसू शकते. आता हे जसं ह्या बाजूला तुम्हाला एक पिलावरे गाव दिसेल, मेट पिलावरे गाव. या पिलावरे गावामध्ये एक कळंबाजाईचं मंदिर आहे. कळंबाजाईच्या मंदिराच्या बाजूला एक हनुमानाचं पण मंदिर तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे जशी जुन्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या खाली मेटं असायची त्याप्रमाणे हे मेट पिलावरे गाव तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे किल्ल्याच्या चारी बाजूला जी मेटं असायची तर हे मेट पिलावरे गाव. इथून एक जो पाऊलवाटेचा मार्ग जातो आहे तो पाऊलवाटेचा मार्ग किल्ल्यावरती कोकण दरवाजापर्यंत जाऊ शकतो आहे. त्याचबरोबर जो राजगडवरून आळू दरवाजातून जो मार्ग येतो पाठीमागच्या बाजूने
तो पाठीमागच्या बाजूने येणारा मार्ग पाऊलवाटेच्या मार्गे आपण तोरण्यावर जो एंट्री करतोय, तर तोरण्यावरती येताना तुम्हाला जो पायऱ्यांचा मार्ग दिसतोय, इथून भगत दरवाजा मार्गे आपण तोरण्यामध्ये शिरकाव करू शकतो. आता ह्या बाजूला तुम्ही जर बघितले 2 बुरुज दिसत आहेत. भिकुलीचा बुरुज म्हणून एक बुरुज आहे, दुसरा बुरुज म्हणजे रडतोंडी बुरुज. जुन्या काळामध्ये रेड्यांना जिथे बळी दिली जायची तो बुरुज तुम्हाला दुहेरी तटबंदीचा बुरुज बघायला भेटेल. तर हा रडतोंडीचा बुरुज आहे. त्याचबरोबर एक पाठीमागच्या बाजूला तुम्हाला पाण्याचं टाकं बघायला भेटेल. ते बंदिस्त स्वरूपात आहे, जे बांधीव टाका आता जरी तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला बघायला भेटेल. त्याचबरोबर मध्ये जो बुदलीचा आकाराचा मोठासा तुम्हाला खडक दिसतोय, त्याला बुदला माची म्हणून नाव आहे. या पूर्ण माचीला बुदला माची म्हणून नाव आहे. त्याचबरोबर इथून आपण पुढे जाताना तुम्हाला तटबंदीवर जाताना मार्ग जो आहे त्यातून तुम्हाला 7 मुकोटे शिल्प, म्हणजे जो 7 मुकोटे शिल्प आहे, जे शिवपंथीय लोक या किल्ल्यावरती राहत होते जुन्या काळामध्ये तपश्चर्या वगैरे करण्यासाठी, तर त्या इतिहासाच्या निगडीत हे 7 मुकोटे शिल्प इथं असू शकेल असा अंदाज आहे. त्याचबरोबर त्याच्या बाजूला गंगाजलाई तळे म्हणून आहे, ते शुद्ध पाण्याचं तळं आहे. म्हणजे या किल्ल्यावरती जे एकूण 22 टाके आहेत त्यातील हे गंगाजलाई तळे तुम्हाला बघायला भेटेल. मध्येच एक मोठा खडक तुम्हाला बघायला भेटेल. हा एक डोंगरासारखा प्रदेश आहे. तर या किल्ल्यावरती याचं नाव विशाळ खडक म्हणून तुम्हाला बघायला भेटेल. विशाळ खडकावरती पाऊलवाटेने तुम्हाला वरती जाण्यासाठी मार्ग आहे. तिथून खाली येताना या बाजूचा तुम्हाला जो बुरुज दिसतोय याला घोडेजिन बुरुज म्हणून नाव आहे. विशाळ टोक म्हणून नाव आहे. आणि या ठिकाणी एक घोडेजिन टाके पण तुम्हाला बघायला भेटेल. हा दुहेरी तटबंदीचा आहे, म्हणजे शत्रूनं जरी हल्ला केला तर दुहेरी संरक्षणासाठी ह्या विशाळ टोकावरून आपण किल्ल्याचं रक्षण करू शकत होतो. विशाळ टोकावरून पाऊलवाटेच्या मार्गे आपण घोडेजिन टोकापर्यंत जाऊ शकतो. तर घोडेजिन टोकापर्यंत जाण्याचा हा मार्ग पाऊलवाटेनं आम्ही दाखवलेला आहे. घोडेजिन टोक हे दुहेरी तटबंदीचं आहे आणि 2 प्रकारे याला दुहेरी तटबंदी आहे. आणि दुहेरी तटबंदीमध्ये दोन्ही बाजूने आपल्याला या घोडेजिन टोकामधून उतरता येऊ शकते. त्याच बाजूला आतल्या बाजूला एक पाण्याचं टाकं पण आहे, जिथं जुन्या काळामध्ये आपण जसं म्हणतोय की घोडे वगैरे पाणी पिण्यासाठी इथलं आणले जायचे, त्यामुळे घोडेजिन टाके पण तुम्हाला इथं बघायला भेटेल. इथून जो पुढे जाणारा मार्ग आहे, इथून आपण चित्ता दरवाजापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे या किल्ल्याला वरती जाण्यासाठी जसे 5 मार्ग आहेत, त्यातील एक म्हणजे वेल्हे गावातून मी तुम्हाला बिनीचा दरवाजा दाखवला, दुसरा म्हणजे मेट पिलावरे गावातून कोकण दरवाजा आणि भगत दरवाजा, हा 4था दरवाजा म्हणजे चित्ता दरवाजा. जुन्या काळामध्ये या दरवाजावरती चित्त्याचं शिल्प असल्यामुळे शिवाजी महाराजांनी या दरवाजाला चित्ता दरवाजा म्हणून नाव दिलेलं होतं. आता तुम्ही या विशाळ खडकाच्या बाजूला एक कापूर लेणे म्हणून एक विशिष्ट वास्तू तुम्हाला बघायला भेटते. तिथं माळुंगे टाके पण आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये असं सांगतात की शिवपंथीय लोक म्हणजे जे शंकर महादेवांना मानणारे होते, ते इथं तपश्चर्या करत होते. ते त्याच्यावरून इथं अवशेष पण सापडलेले आहेत. जे आनंद पाळंदे सर म्हणून आहेत, त्यांनी तोरणा किल्ल्यावर जे पुस्तक लिहिलेले आहे त्या पुस्तकामध्ये पूर्णपणे याचे पुरावे पण दिलेले गेलेले आहेत. आता इथं पुढं आल्यानंतर हा पूर्ण प्रदेश तुम्हाला बुदला माची बघायला भेटेल. या बुदला माचीवर वास्तू वगैरे फार कमी आहेत, परंतु सरनोबत जो खालून जी जिन्नस यायचा, तो जिन्नस किंवा जी काही लोक यायची त्यांना चेक करण्याचं काम हे सरनोबत बघायचा. तर सरनोबताचं घर या ठिकाणी आम्ही दाखवलेलं आहे. याच्या पुढच्या बाजूला तुम्ही बघाल तर शिवाजी महाराजांनी तोफेसाठी जी काही दारू लागायची, ती तोफेची दारूसाठी दारू कोठारी बांधले होते. दारूखाना आम्ही या ठिकाणी दाखवलेला आहे. आता खालच्या बाजूला विशिष्ट स्वरूपाचं तुम्ही एक सोन्याचे हंडे, सोन्याच्या मोहरांनी भरलेले हंडे बघायला भेटेल. म्हणजे याचा इतिहास सांगायचं म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी हा तोरणा किल्ला घेतला, शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे तोरणा किल्ला. तर तोरणा किल्ला जिंकल्यानंतर ज्यावेळी शिवाजी महाराजांनी मैदानी प्रदेशावर जिंकणं शिवाजी महाराजांना शक्य नव्हतं असं त्यांना माहीत होतं, दूरदृष्टी होती. त्यामुळे त्यांनी प्रत्येक डोंगराला तटबंदी बांधून बळकटी देण्याचं काम केलं होतं. त्यावेळी हा तोरणा किल्ला बांधल्यानंतर आम्ही ज्या काही इमारती बांधायच्या असतील किंवा खोदकाम करायचं असेल, तर त्यावेळी खोदकाम करताना शिवाजी महाराजांना सोन्याचे 22 हांडे सापडले होते. ते सोन्याचे 22 हांडे आम्ही या ठिकाणी दाखवलेले आहेत. इतिहासामध्ये अशी कुठून नोंद नाही आहे की ते 22 हांडे याच ठिकाणी सापडलेले आहेत. त्याचबरोबर पुढच्या बाजूला तुम्ही बघाल वाळंजाई देवीचा दरवाजा, म्हणजे खालच्या बाजूला एक भट्टी गाव आहे. तुम्ही या ठिकाणी भट्टी गाव बघाल. या गावातून जी जाणारी वाट आहे ती या पाऊल वाटेने पायऱ्यांच्या मार्गे वाळंजाई देवीच्या दरवाजापर्यंत जाते.
तर वाळंजाई देवीच्या दरवाजापासून एक पाऊलवाट आहे ती या देवीच्या दरवाजापर्यंत जाताना तुम्हाला बघायला भेटेल। त्याचबरोबर ह्याच्या पुढच्या बाजूला एक पाण्याचं टाकं पण तुम्हाला बघायला भेटेल। आता बुधला माचीचा पूर्णपणे जो कार्यक्रम म्हणजे व्यवहार किंवा सल्लामसलत असायची किंवा न्यायनिवाडा असायचे ते या ठिकाणी या सदरेवरती केले जायचे। तर जो सरनोबत होता या बुधला माचीचा तो सरनोबत या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या या सदरेचं पूर्णपणे कामकाज बघायचं। आता या बाजूला तुम्ही बघाल तर दोन पाण्याचे टाके तुम्हाला बघायला भेटतील, एक म्हणजे शिवगंगा टाके आणि दुसरं म्हणजे पाताळगंगा टाके। हे शुद्ध पाण्याचे टाके या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील। या बाजूने आपण जेव्हा वरच्या बाजूला जातोय तर जाताना तुम्हाला पुढच्या बाजूला एक चिनला दरवाजा बघायला भेटेल। हा चिनला दरवाजा म्हणजे आता जरी तुम्ही बघायला गेला तर चिनला दरवाजापर्यंत आपण पोहोचू शकतोय, परंतु चिनला दरवाजातून खाली जाण्याचा मार्ग तुम्हाला दिसणार नाही आहे। परंतु असं इतिहासामध्ये नोंद आहे की औरंगजेबानं ह्या किल्ल्याचा एक इतिहास म्हणजे औरंगजेबानं घेतलेला एकमेव मैदानी प्रदेशावर घेतलेला एकमेव किल्ला म्हणजे हा तोरणा किल्ला आहे। ज्यावेळी त्याने जो मलिक अहमद म्हणून होता जो जुन्या काळातला होता, त्याप्रमाणे औरंगजेबानं सिद्दी अंबर म्हणून याला पुढं हातम खान आणि सिद्दी अंबर या दोन सरदारांना पुढे पाठवले होते हा किल्ला जिंकण्यासाठी। आणि 5 नोव्हेंबर 1703 औरंगजेबाने ह्या किल्ल्याला वेढा दिला होता। 5 महिने या किल्ल्याची लढाई चालली होती। तर 10 मार्च 1704 हा किल्ला औरंगजेबाने जिंकून घेतला होता। तर ह्याच मार्गाने जे काही सिद्दी अंबरचे किंवा हातम खान जे सैनिक होते ते ह्याच मार्गाने वरच्या बाजूला चढले होते। औरंगजेबानं याचबरोबर राजगड किल्लाही जिंकून घेतला होता। तर तुम्ही बघाल की त्याच नंतर 4 वर्षांनी नागोजी कोकाटे म्हणून मराठी सरदार होते, त्यांनी हा किल्ला जिंकून घेऊन मराठ्यांच्या आधिपत्याखाली आणला होता। तर स्वराज्य दौलत दुर्गनाथ प्रतिष्ठानतर्फे गेली 13 वर्षे प्रतिकृती बनवतोय। हे 14 वर्ष आहे। 14 वर्षी पावसाळ्यातील तोरणा कसा असेल तो आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर याच्यावरती ज्या वास्तू असतील आम्ही 2 ते 2.5 महिने या किल्ल्यावरती प्रतिकृती बनवण्यासाठी काम करतोय। त्याचबरोबर 2 अभ्यास दौरे आम्ही किल्ल्यावरती केलेले आहेत, म्हणजे कोणत्या वास्तू कुठं आहेत किंवा तटबंदी कशी आहे किंवा जुन्या काळामध्ये इतिहासामध्ये याचा नोंद कशी आहे, नकाशे कसे आहेत, त्याप्रमाणे ही वास्तू हुबेहूब प्रतिकृती बनवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। म्हणजे लहान मुलं असतील किंवा म्हातारी माणसे असतील त्या दोघांनाही किल्ल्यावर जाणं शक्य नाही आहे, तर त्या दोघांना एका तासामध्ये हा किल्ला पूर्णपणे कसा बघता येईल हे आमचं ह्या किल्ले प्रतिकृती बनवण्या पाठीमागचं उद्दिष्ट आहे। तर त्याचप्रमाणे जो काही 2-2.5 महिन्याचा कालावधी आहे त्याच्यामध्ये यावरील पूर्ण वास्तू ज्या असतील त्या पूर्ण वास्तू आमच्या जे काही सदस्य आहेत त्यांनी बनवलेल्या आहेत। त्याचबरोबर स्वराज्य दौलत दुर्गनाथ प्रतिष्ठान कोल्हापूर ज्या प्रतिकृतीसाठी तत्पर आहे ते गेले 4 वर्ष आम्हाला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकसुद्धा भेटलेले आहेत। तर जे काही तुमचे नातेवाईक असतील किंवा मित्र असतील तर त्यांच्यासाठी हा 5 तारखेपर्यंत किल्ला उघडा आहे, म्हणजे सज्ज आहे तुम्हाला प्रतिकृती बघण्यासाठी। तर प्रत्येकाने हा किल्ला प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक पण करा। आणि धन्यवाद।